भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने निवडणुका जिंकते याचं प्रत्यक्ष सादरीकरण केलेलं आहे आणि त्याचे पुरावे सहित त्यांनी योग्य मांडणी केलेली आहे. ज्या ज्या वेळेस निवडणुका होतात त्या वेळेस भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाला हाताशी धरून या अशा निवडणुका जिंकण्याचं काम करते. आता हे काल परवा झालेल्या निवडणुकीपासून नाही झालं, हे 2014 पासून निवडणूक आयोगाला हाताशी धरून नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी कायम सत्तेत. मग ते महानगरपालिकेची निवडणूक असेल, अगर लोकसभेची निवडणूक असेल, अगर विधानसभेची निवडणूक असेल, प्रत्येक वेळेस निवडणूक आयोगाला हाताशी धरून ही भारतीय जनता पार्टी आजपर्यंत निवडणुका जिंकत आलेली आहे. आणि याचा भांडाफोड आज राहुल गांधींनी केलेला आहे आणि त्याची गरज होतीच. कारण की जर या देशातील लोकशाही जर टिकवायची असेल तर प्रत्येक तरुणाने हा विचार केला पाहिजे की आपण दिलेलं मत हे नेमकं कोणाला चाललंय. आपण दिलेलं मत जे लोकशाहीमध्ये आपल्याला जे अधिकार दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, ते नेमका तो आपला अधिकार कोण हिसकावून घेतंय. आता तरुणांनी सुद्धा जागृत राहिलं पाहिजे आणि रस्त्यावर उतरलं पाहिजे. जसं इंग्रजांच्या विरोधात या देशातील जनता रस्त्यावर उतरली, तसंच या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एक दिवस ही जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण ही सध्या या देशामध्ये लोकशाही नसून हुकुमशाही आहे आणि नरेंद्र मोदी हे देशाचे हुकुमशाह बनलेले आहेत. अमित शहा हे देशाचे हुकुमशाह बनलेले आहेत. या निवडणुकीच्या या मतदान जे झालेलं आहे निवडणूक आयोगाला हाताशी धरून फेक मतदान, जवळपास 1 करोड मतदान, जवळपास या परवाच्या 2024च्या विधानसभेला 1 करोड मतदान फेक झालेलं आहे. त्याचा आकडा अधिकही असू शकतो. म्हणजे 13 कोटी लोकसंख्या असलेला आपला महाराष्ट्र, त्यामध्ये 1 करोड मतं ही बोगस झालेली आहेत. ते निवडणूक आयोगानं वाढवलेले आहेत. जे भारतीय जनता पार्टीचे सध्याचे 132 आमदार आणि हे जे गद्दार लोक जे गेलेले आहेत शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून, त्या मिंदेचे 57 आमदार आणि अजित पवारचे 41 आमदार, असे टोटल मिळून जवळपास 232 आमदार हे निवडणूक आयोगाला हाताशी धरून आलेले आमदार आहेत. हे 232च्या 32 आमदार, 232 भागिले जर आपण 1 कोटी केलं तर जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये 40,000 मतं वाढवली गेलेली आहेत. प्रत्येक मतदारसंघात, महाराष्ट्रातील 232 मतदारसंघात प्रत्येक उमेदवाराला 40,000ची मताची वाढ केलेली आहे. कोण केलेली आहे ही वाढ? हे निवडणूक आयोगाचे जे लोक बसलेले आहेत त्या लोकांनी फेक मतदान वाढवून महाराष्ट्राचा निकाल असा या पद्धतीने लावलेला आहे. महाराष्ट्रातील जनता पूर्ण यांच्या विरोधात होती. असं वाटत होतं की महाविकास आघाडी सत्ता येणार. सकाळी 10-11 वाजता आपण टीव्ही बघितलं तर जे पोस्टल मतदान होतं त्यावेळेस महाविकास आघाडी अग्रेस म्हणजे पुढे होती. 240 ते 50च्या जागेवर पुढे होती महाविकास आघाडी. दुपारी 12च्या नंतर अचानक भारतीय जनता पार्टी आणि त्याच्याबरोबर जे गेलेले आहेत महायुतीचे पक्ष, त्यांना कशी काय आघाडी जाऊ शकते? म्हणजे हा एक्झिट पोल कसं काय चुकू शकतो? सर्व टेलिव्हिजनचे एक्झिट पोल सांगत होता की महाविकास आघाडी सत्ता येणार, पण ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस सर्व चित्र उलट दिसलं. हे जे कोण केलेलं आहे निवडणूक आयोगामध्ये बसलेले जे हरामखोर लोक आहेत, कोण त्या हरामखोर लोकांनी हे सर्व षडयंत्र आखलं गेलं आणि त्या पद्धतीने आता हे जे सत्ता राबवतात हे लोक, हे या महाराष्ट्रातील लोकांच्या मताची चोरी करून हे सत्ता राबवतात. लाज वाटली पाहिजे या लोकांना. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सत्यानं निवडणुका घ्या. तुम्ही सत्यानं निवडणुका घ्या. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या तुमच्यात जर हिंमत असेल आणि निवडून येऊन दाखवा. अरे बॅलेट पेपरवर तुम्ही का निवडणुका घेणार? आता तर व्हीव्हीपॅट
बंदी आणली तुम्ही, याच्या पुढे निवडणुकामध्ये व्हीव्हीपॅट सुद्धा दिसणार नाही. काल एक बातमी वाचली, आज सामनामध्ये त्याच्यावर एक अग्रलेख आलेला आहे. म्हणजे आपण ज्या व्यक्तीला आपण समजा मशालीला मतदान केलेलं आहे आणि ते मतदान आपल्याला जर ते चिठ्ठी जर पाहिजे असेल तर ती व्हीव्हीपॅट सुद्धा या निवडणूक आयोगानं रद्द केलेली आहे. म्हणजे कोणी आवाज उठवायचा नाही याच्या पुढे. आम्ही ज्या निवडणुका ज्याच्या पद्धतीने आम्ही निवडणुका घेणार त्या पद्धतीने तुम्हाला मतदान करायचं आहे हे या निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे. म्हणजे हुकुमशाह बनलेत हे लोक. एक प्रकारे जनतेची थट्टा लावली या लोकांनी आणि याच्यावर आवाज फक्त आज राहुल गांधी उठवलेत, पण तमाम महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने आवाज उठवला पाहिजे. तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल आणि तुमचा अधिकार तुम्हाला पाहिजे असेल तर रस्त्यावर प्रत्येक माणसानं आता उतरलं पाहिजे. फक्त शिवसेना, काँग्रेस आणि इतर पक्षांनी आवाज उठवून उपयोग नाही. या देशातील प्रत्येक पक्षाने, भाजप सोडून प्रत्येक पक्षाने आता या भाजपच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. अरे ज्याची लायकी नव्हती ते लोक आज आमदार झालेत. ज्याला गल्लीत कोण कुत्र खात नव्हतं अशी लोक सुद्धा आमदार झालेत. आश्चर्य वाटतं आम्हाला या सगळ्या गोष्टीचं. ज्याची लायकी नव्हती अशा लोकांना आमदार बनवलं गेलं, मशीन हॅक करून, मतं वाढवून, मताची चोरी करून त्याचे पुरावे सादर केलेत राहुल गांधींनी. आम्ही काय असं बोगस बोलत नाही. त्याचे पुरावे आज राहुल गांधींनी सादर केलेले आहेत आणि त्याचं उत्तर निवडणूक आयोग देत नसून भारतीय जनता पार्टीचे लोक देतात. प्रश्न विचारते कोण? राहुल गांधी. कोणाला? निवडणूक आयोगाला. आणि उत्तर कोण देते? हे भाजपचे मुख्यमंत्री असतील, अगर कोणी असेल, जे नेते लोक आहेत भाजपचे, हे लोक उत्तर देतात राहुल गांधीला. अरे तुला विचारले कोण? प्रश्न विचारला निवडणूक आयोगाला, ते उत्तर देतील. ते कसं उत्तर देणार? जे निवडणूक आयोगाचे अधिकारी त्यावेळेस होते त्यांना रिटायर करून टाकले, बढती दिले, त्यांना खोके बोके देऊन त्यांना त्यांचं बढती करून टाकले त्या लोकांना. परंतु आता हे जे मंत्रिपदावर बसलेले लोक त्यावर उत्तर देतात राहुल गांधीच्या प्रश्नावर. म्हणजे या लोकांना राहुल गांधीला फक्त पप्पू म्हणून हिनवायचं आहे, पण त्याचे उत्तर या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याला देता येत नाही. निवडणूक आयोग ही बसवलेली एक प्रकारे लोकशाहीची हत्या करण्यासाठी बसवलेला एक राक्षस आहे आणि त्या निवडणूक आयोगाच्या विरोधात प्रत्येक पक्षातील प्रत्येक नेत्याने, प्रत्येक कार्यकर्त्याने आवाज उठवला पाहिजे. ही मताची चोरी करून आलेलं सरकार आहे. हे अशी चोर लोक जर आपल्या सत्तेवर बसले तर या महाराष्ट्रातील शुद्ध नागरिकांनी कुठे जायचं? कोणासमोर न्याय मागायचा? आज महाराष्ट्र पाहतोय आपण, सगळीकडे तांडव मारले, तांडव. जातीपातीत भांडणं लागलेली आहेत, धर्माधर्मामध्ये भांडणं लागलेली आहेत. काही कुत्रे धर्माच्या नावावर भांडणं करण्यासाठी सोडलेले आहेत. कोण वाचवणार हा महाराष्ट्र आणि कोण वाचवणार हा देश? परंतु बाळासाहेब ठाकरेचे निष्ठावंत शिवसैनिक, उद्धव साहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक महाराष्ट्राला तडा जाऊ देणार नाही. आम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही. हे भले जरी सत्तेवर बसले असतील, जवळपास 230-32 आमदार असतील, सत्तेवर असतील, असं समजू नका की तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. तुमच्यासाठी लढण्यासाठी आम्ही कडवट शिवसैनिक अजून जिवंत आहोत. लाखो शिवसैनिक जिवंत आहोत. ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या जनतेच्या आड कोण येईल त्यावेळेस हा शिवसैनिक रस्त्यावर येईल आणि ही चोरी लवकरात लवकर उघडकीस येणारच, आलेली आहे. 1 करोड मतदान वाढून, फेक मतदान वाढून हे सत्तेवर आलेले आहेत. लाज वाटली पाहिजे असं या सत्ताधाऱ्या लोकांना, लाज वाटली पाहिजे. पण तुम्हाला शिवसैनिक तुमच्या औकात दाखवणार. जय महाराष्ट्र.